नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. दत्त भवन आपलं नेरलेला. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 6:45 वाजलेत मित्रांनो. निघालोय आता शिरवळला. एशियन पेंटला आपला नेहमीचा रुटीन कात्रज वरून शिरवळ. काल गाडी भरली रात्री 11 वाजता वगैरे, तर निघते आता. शक्यतो आम्हाला उद्याच गाडी काढायची. उद्या शुक्रवार आहे, म्हणजे शनिवारी जर गाडी भरली तर रविवारी रिटर्न येईल. गणपती बुडवायच्या दिवशी आम्ही परत पुण्यात असू, त्यामुळं लवकरात लवकर निघते. 100% प्रयत्न करणार उद्या गाडी खाली करायचा. उद्या 11, 10, 11, 12 वाजेपर्यंत जरी गाडी पोचली तरी आपली गाडी खाली होऊ शकते. देव करो, फक्त तिथं जास्त गाड्या नसाव्यात. म्हैसूरला कुंदनशेठ पण येतात. कुंदनशेठ डायरेक्ट कात्रजला येतात. तर निघूयात मित्रांनो, जरा लवकर पोचूयात. टाईमपास करून चांगलं नाही. बँगलोर असतं नीलमंगला तर आरामशीर गाडी जाती. जरा म्हैसूरला अवघड होतं. रनिंग जास्त नाही, थोडाफार फरक आहे बँगलोर आणि म्हैसूरमध्ये, पण जरा म्हैसूरचं रनिंग उरकत नाही. त्यामुळं कुंदनशेठ म्हटलं काही करून उद्याच खाली करायची. तर निघूयात मित्रांनो, पटकन पोचूयात कात्रजला. मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत. आलो आता खंडाळ्याला आहे. नाश्ता करण्यासाठी थांबलोय. एशियन पेंटची इथून गाडी काढली. पुढं भूक लागली. पहिले म्हटलं नाश्ता करून घ्यावा, कारण की मग पुढं टाईमपास करता नाही येणार. जास्त कंटिन्यू जात राहायला लागणार आहे. मिसळसाठी नाश्ता करून निघूयात लगेच. मित्रांनो, दुपारचा 1:30 वाजलाय. आता आलंय कराड वगैरे पास करून दत्त भवन आपलं नेरलेला. जेवायचंय. शेटला भूक लागले म्हणतात, त्याच्यामुळं थांबलोय आता. मागच्या साईडला जागा नाही बघा, सगळं रस्त्याचं काम चालू आहे. ह्या साईडला सगळीकडं रस्त्याचं काम चालू आहे. इथं सगळीकडं. पण इथून थोडी जागा होती ह्या साईडला, तिथून गाडी घातली, तिने लावून घेतली मागं. शेट वायपर बसवते, वायपरचं काम करते. ते एक साईडचा वायपर, राईट साईडचा नेमका वायपर फार खाली आपटतोय, त्याच्यामुळं ते व्यवस्थित साफ नाही होत आणि वायपर पण तुटल्या जातं. शेटने जरा तिथं पण पलीकड पण जास्त जातं. तर जागा सोडत होता, त्याच्यामुळं प्रॉब्लेम येत होता. त्याच्यामुळं शेट करत आहेत, बसवत आहेत. जेवण करून निघायचं हाय टायमात. आपण सगळीकडं कुठं थांबलोच नाही मध्ये. आधी नाश्ता केल्यानंतर डायरेक्ट इथंच थांबलोय आता. तर जेवण करून निघूयात मित्रांनो. जेवायला जाऊया आता आतमध्ये. मित्रांनो, संध्याकाळचे 5 वाजलेत. निपाणीच्या पंपात आलो. आपल्या डिझेल वगैरे टाकी फुल केली. पाण्याची टाकी भरते कुंदनशेठ. खूप दिवसांनी हे केलं. ते नळ एकदम चोकअप झालता. आता नळ वगैरे एकदम व्यवस्थित चालू केलं, त्याला साफ केलाय. आता टाकी भरून घेते. आणि आमचा प्लॅनिंगमध्ये जरा चेंज झालाय. उद्या जो आम्ही खाली करणार होतो उद्या, तर ते आता उद्या न करता आम्ही परवा करणार आहे. कारण की गाडी बघा, गाडीचा उतार बघा, फार घाण झालेली आहे. शेट म्हटले की उद्या पहिले वॉशिंग करू उत्तमची इथं. वॉशिंग केल्यानंतर पुढचा प्रवास चालू करू, कारण की गाडी खूप म्हणजे खूप घाण झाली. घेतल्यापासून तिला धुतलीच नाही. एकदाच आपण तिचा शो धुतला होता, त्याच्यानंतर काही तिला पाणीच लागलं नाही. फार कलर दिसेना तिचा आता. त्याच्यामुळं ते उद्या जे खाली करायचा प्रोग्राम होता, त्याच्यामुळं आम्ही तो कॅन्सल केला आहे. आणि आता डायरेक्ट उद्या पहिले वॉशिंग करायची सकाळी उत्तमच्या इथं. लवकर येतो वॉशिंगवाला, 7-8 वाजतापर्यंत येईल. 10 वाजेपर्यंत आपलं काम होऊन जाईल. 10 वाजेपर्यंत आपण निघून जाऊ. तर आता उत्तमच्या इथं जाऊन मुक्काम करायचा का हातरगीला मुक्काम करायचा ठरवू, कारण की टाकी फुल आहे आपली डिझेलचं. उत्तमच्या इथं चोरामारांचं हे असतं. उत्तमच्या गॅरेजमध्ये जर जागा असेल तर काय अडचण नाही. बघू. अजून उत्तमला फोन वगैरे नाही केला. त्याच्याशी बोलणं झाल्यानंतर
लक्षात येईल काय करायचं आणि काय नाही. शेट टाकी धुवते. निघूयात मित्रांनो आता इथून पहिले.